Hello friends, you are most welcome in Vidyadan online English classes. So the students of 8th standard, we have started 1.2 Androclus and the lion, and in first video we learned something about Androclus and the lion. Today on the page number 8, विद्यार्थी इयत्ता 8वीच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण 1.2 अँड्रॉक्लस अँड द लायन या पाठाला सुरुवात केलेली आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की त्या सिंहाला जोपर्यंत चालता येत नाही तोपर्यंत अँड्रॉक्लसने त्याला सोबत ठेवून घेतलं आणि अँड्रॉक्लस ज्या ज्या ठिकाणी जाईल मेनी टाइम्स इट फॉलोड अँड्रॉक्लस व्हेरेवर ही वेंट. अँड्रॉक्लस जिथं जिथं जायचा तिथं तिथं तो सिंह त्याच्या पाठीमागे जायचा. हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. ओके, पेज नंबर 8. ओपन युअर टेक्स्ट बुक्स. पेज नंबर 8. In the meanwhile, Androclus' master had complained to the authorities that his slave Androclus had run away. आणि मग मध्यंतरीच्या काळात इन द मीनवाईल म्हणजे अँड्रॉक्लस इकडे जंगलामध्ये आला, त्याला सिंह भेटला, आपण वगैरे वगैरे ते गोष्टी पाहिल्या आहेत. तोपर्यंत इकडे त्याचा जो तो क्रूर मालक होता ना, द मास्टर हॅड कंप्लेन्ड टू द ऑथॉरिटीज दॅट ही स्लेव्ह अँड्रॉक्लस हॅड रन अवे. त्याच्या मालकानं ऑथॉरिटीज म्हणजे जे काही अधिकारी आहेत, जसं की आज आपण काहीतरी झालं तर पोलीस स्टेशनला जातो, तसं त्या काळामधली जी कोणी ऑथॉरिटीज होते, संबंधित अधिकारी होते, त्यांच्याकडे तक्रार केली की हिज स्लेव्ह अँड्रॉक्लस हॅड रन अवे, त्याचा गुलाम अँड्रॉक्लसचा पळून गेलेला आहे, अशी तक्रार नोंदवली. सोल्जर्स वेर सेंट इन ऑल डिरेक्शन टू कॅप्चर अँड्रॉक्लस. अँड्रॉक्लसला पकडून आणण्यासाठी सर्व दिशाला सैनिकाला पाठवण्यात आलं. सोल्जर्स वेर सेंट इन ऑल डिरेक्शन टू कॅप्चर अँड्रॉक्लस. अँड्रॉक्लसला पकडून आणण्यासाठी पूर्ण सोल्जर्सला, पूर्ण सैनिकांना सर्व दिशेला पाठवण्यात आलं. They searched for him high and low, but couldn't find him. त्या सैन्यानं त्या अँड्रॉक्लसचा शोध कसा घेतला? हाय अँड लो, चहू बाजूला सर्व दिशेला त्याचा शोध घेतला. बट कुड नॉट फाइंड हिम, पण तो काही सापडू शकला नाही यांना. At last they came to the forest where Androclus lived. आणि ते सर्व सैन्य शेवटी त्या जंगलामध्ये पोहोचलो, ज्या जंगलामध्ये अँड्रॉक्लस राहायचा त्या सिंहाबरोबर. It so happened that Androclus had gone out alone that day while the lion rested near the cave. असं झालं त्या दिवशी. It so happened, असं घडलं की अँड्रॉक्लस had gone out alone. त्या दिवशी अँड्रॉक्लस एकटाच बाहेर गेला होता. And they while the lion rested near the cave. आणि सिंह मात्र त्या गुहेजवळ विश्रांती करत होता. दोघे सोबत नव्हते. Both of them fell into the hands of the soldiers. आणि अशा पद्धतीनं हा विश्रांती करणारा सिंह आणि जंगलामध्ये एकटा गेलेला अँड्रॉक्लस, त्या दोघांनाही पकडण्यात आलं. Both of them fell into the hands of the soldiers. आणि दोघंही त्या सैन्याच्या हातामध्ये पडले. The soldiers took them back to the city. ते सैनिक त्यांना घेऊन पुन्हा शहरामध्ये परत आले. They put Androclus in chains in prison and the lion was caged. त्या सैन्याने अँड्रॉक्लसला कुठे ठेवलं? चॅन्स इन प्रिझन. त्याच्या हातापायाला साखळदंड बांधून, प्रिझन म्हणजे जेल, तुरुंग, त्या तुरुंगामध्ये अँड्रॉक्लसला ठेवण्यात आलं. आणि द लायन वॉज केज्ड, आणि त्या सिंहाला पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात आलं. ओके. In those days, people who were found to be guilty of a serious crime were fed to wild beasts as punishment. आपण पाहिलेलं पहिल्या व्हिडिओमध्ये की त्या गुलाम लोकांना त्यांच्या मालकांना सोडून जायची परवानगी नव्हती. इट वॉज अ सिरियस क्राईम, गंभीर गुन्हा समजला जायचा. आणि अशा लोकांसाठी शिक्षा काय होती? पीपल हु आर फाउंड टू बी गिल्टी. आणि अशा प्रकारचा अपराध करणाऱ्या लोकांना काय शिक्षा होती?
फेड टू वाईल्ड बीट्स ॲज पनिशमेंट. शिक्षा म्हणून वन्य पशु प्राण्यासमोर त्यांना टाकून द्यायची, त्याला त्याच्या समोर टाकायचे आणि तो त्याला चिरून फाडून ते प्राणी खायचे. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाइम. मालकाला सोडून पळून जाणं म्हणजे त्या काळामधला अतिशय गंभीर गुन्हा समजला जायचा. देअरफॉर म्हणून अँड्रोक्लस वॉज टू बी थ्रोन टू द वाईल्ड बीट्स. आणि आता अँड्रोक्लसला सुद्धा वन्य प्राण्यासमोर टाकून देण्यात येणार होतं. पेज नंबर 9. ऑन द अपॉइंटेड डे the emperor arrived at the circus and took his place. On the appointed day म्हणजे अँड्रोक्लसला ज्या दिवशी शिक्षा द्यायचा दिवस ठरवला होता तो दिवस अपॉइंटेड डे. द एम्पायर अराइव्ड, सम्राटाचं आगमन झालं. ॲट द सर्कस अँड टूक हिज प्लेस. आता शिक्षा करणारा आज जसं कोर्टामध्ये कोण असतो जज, त्या काळात कोण होता सम्राट. या अँड्रोक्लसच्या मालकाने तक्रार कोणाकडे केली होती, त्या अथॉरिटीजकडे, सम्राटाकडे. आणि त्या न्याय निवाडा करण्यासाठी कोण आलेला आहे, तो सम्राट आलेला आहे. अँड टूक हिज प्लेस, आणि तो सम्राट येऊन तो आसनस्थ झाला. द क्राऊड चिअर लाऊडली, गर्दी जमलेली होती, प्रचंड मोठ्याने ओरडले. द ट्रम्पेटर्स ब्ल्यू द ट्रम्पेट अँड अँड्रोक्लस वॉज ब्रॉड इन टू द अरेना. द ट्रम्पेटर्स ब्ल्यू द ट्रम्पेट, तुतारी वाजवणाऱ्यांनी तुतारी वाजवायला सुरुवात केली. आणि अँड्रोक्लसला त्या अरेना म्हणजे आपलं स्टेडियम जसं असतं ना, गोल राऊंड, आणि जसं की ग्राउंड सराउंडेड बाय सीट्स ऑन ऑल साइड्स फॉर स्पोर्ट्स अँड अदर पब्लिक इव्हेंट्स, त्याला एरेना म्हणायचंय. आणि त्या एरेनामध्ये अँड्रोक्लसला आणलं. ही चेंज वेअर अँड बाउंड, त्याच्या हातापायाला बांधलेले जे काही साखळ्या होत्या, ते काही साखळदंड होते, ते खुले करण्यात आले. ही फेल्ड वीक अँड डिसमेड, तो जेलमध्ये होता, तुरुंगातून त्याला आणलं होतं, तो अतिशय अशक्त झाला होता. डिसमेड म्हणजे त्याला वाईट वाटत होतं, कारण ही वॉज सर्टन दॅट धिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. कारण त्याला खात्री होती की आता हा माझ्या जीवनातला शेवटचा दिवस आहे. ही वॉज सर्टन दॅट दिस वॉज द लास्ट डे ऑन हिज लाईफ, आपल्या जीवनातला शेवटचा दिवस आहे. जसं की एखाद्या व्यक्तीला फासावर चढवण्यासाठी नेत आहेत, तेव्हा त्याला काय वाटत असेल, कारण तो शेवटचा दिवस त्याच्या आयुष्यातला. आणि म्हणून हा अँड्रोक्लस सुद्धा खूप अस्वस्थ होता. At the opposite end, a gate was raised and a ferocious lion was released into the arena. विरुद्ध दिशेला असणारे एक गेट उघडण्यात आलं आणि त्याच्यामधून फेरोशियस म्हणजे वाईल्ड अँड डेंजरस, अतिशय भयानक असणारे त्या सिंहाला सोडण्यात आलं त्या रिंगणामध्ये. इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फेरोशियस. तो अतिशय आक्रमक, अधिक आक्रमक व्हावा म्हणून त्याला उपवाशी ठेवण्यात आलं होतं. त्या सिंहाला खायला काही देण्यात आलेलं नव्हतं. अँड्रोक्लस वॉज फिल्ड विथ फेअर. अँड्रोक्लस मात्र किती जरी शूर असला तरी आता तो घाबरणारच ना, आणि तो घाबरायला लागला. अँड्रोक्लस वॉज फिल्ड विथ फेअर, तो भीतीने घाबरायला लागला. बट ही पुट अप ब्रेव्ह फ्रंट. आता पुट अप ब्रेव्ह फ्रंट म्हणजे शो दॅट वन इज नॉट अफ्रेड. पण त्याने दिसू दिलं नाही समोरच्या ऑडियन्सला, ते प्रेक्षक वर्ग बसलेला होता, त्यांना भासू दिलं नाही. पुट अप ब्रेव्ह फ्रंट, आतून तो घाबरला होता परंतु वरून तो दिसू देत नव्हता. आपण अजिबात घाबरलेलो नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करत होता. द लायन सॉ अँड्रोक्लस अँड रश्ड टुवर्ड्स हिम बाउंडिंग अँड रोअरिंग. त्या सिंहाने अँड्रोक्लसला पाहिलं आणि त्याच्याकडे धावतच गेला. बाउंडिंग अँड रोअरिंग म्हणजे झेपा घेत आणि गर्जना करत. बट सडनली टॉप इन इट्स ट्रॅक्स, पण अचानक तो आपल्या रस्त्यामध्ये थांबला. देन इट मूव्ड स्लोली फॉरवर्ड. आता तो झेपा घेत नव्हता. देन इट मूव्ड स्लोली फॉरवर्ड, आणि तो सिंह आता सावकाश हळूहळू अँड्रोक्लसच्या दिशेने चालत होता. ऑल इट्स रेस सीम्ड टू हॅव मेल्टेड. त्याचा आलेला त्या सिंहाचा सर्व राग वितळल्या गेल्याचं वाटत होतं. त्याचा राग त्याच्याजवळ नव्हता आता. अँड्रोक्लस सॉ धिस टू. अँड्रोक्लसने सुद्धा हे पाहिलं. इच फ्रेंड रेकॉग्नाइज्ड द अदर. आणि या दोघाही मित्रांनी एकमेकाला ओळखलं. तोच सिंह होता ज्या सिंहाची जखम
अँड्रॉक्लसनी जंगलामध्ये दुरुस्त केली होती. इच फ्रेंड रेकॉग्नाइज द अदर्स. दोन्ही मित्राने एकमेकाला ओळखलं. टू एव्हरीवन्स अमेजमेंट द लॉयन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रॉक्लस अगेन. आणि बसलेल्या सर्वांना नवल वाटत होतं, आश्चर्य वाटत होतं. आणि तो सिंह पुन्हा त्या अँड्रॉक्लस कडे गेला. बट व्हेन इट रीच्ड हिम, सिंह जेव्हा त्याच्या जवळ जाऊन पोहोचला, इट बिगॅन टू पर अँड रब इट्स नोज अगेन्स्ट हिम. आणि त्या अँड्रॉक्लस जवळ जाऊन थोडासा गुरगुर करत रब इट्स नोज अगेन्स्ट हिम, आणि आपलं नाक त्या अँड्रॉक्लसच्या शरीराला घासत होता. अँड्रॉक्लस हग्ड द लॉयन. अँड्रॉक्लसने सुद्धा त्या सिंहाला हग्ड मीन्स मिठी मारली. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. आता मात्र अँड्रॉक्लसला सुटकेचा श्वास टाकला, त्याने आनंद वाटला आणि त्याला आनंद आश्रू यायला लागले अँड्रॉक्लसला. द ऑडियन्स इन्क्लुडिंग द एम्पायर वॉच्ड धिस टेंडर साइट इन ग्रेट वंडर. आणि बसलेले जे ऑडियन्स आहेत, जे प्रेक्षक आहेत, आणि त्याचबरोबर तो सम्राट वॉच्ड धिस टेंडर साइट इन ग्रेट वंडर. आणि हे हळवं दृश्य कसं म्हणजे सर्वांचे डोळे पाणावतील असे हळवं दृश्य होतं. आणि हे पाहून त्या राजाला सुद्धा नवल वाटलं. पीपल बिगॅन टू चिअर अँड्रॉक्लस अँड आस्क्ड फॉर हिज रिलीज. आता लोक मात्र तुम्हाला चिअर्स करणे माहिती आहे, ज्याची बाजू आवडते त्याच्या नावाने आपण ओरडतो. आणि सगळे लोक काय करत असतील त्यावर सर्वजण बसलेली पब्लिक अँड्रॉक्लस 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 असं म्हणत असतील. अँड दे आस्क्ड फॉर हिज रिलीज. आणि सर्व बसलेले लोक म्हणत होते की अँड्रॉक्लसला मुक्त करा, सोडून द्या. द एम्पायर आस्क्ड अँड्रॉक्लस टू एक्सप्लेन द लॉयन स्ट्रेंज बिहेवियर. सम्राटाने त्या अँड्रॉक्लसला विचारलं की टू एक्सप्लेन द लॉयन स्ट्रेंज बिहेवियर. या सिंहाच्या अशा विचित्र विलक्षण वागण्याचं कारण काय? हा सिंह तुझ्याशी असा एवढा हिंस्र पशु तुझ्याशी असा कसा वागला? सम्राटाने त्याला स्पष्ट करायला सांगितलं. वेन ही हर्ड द होल स्टोरी. जेव्हा सम्राटाने संपूर्ण कहाणी ऐकली, द एम्पायर वॉज ऑल्सो मूव्ड. आणि त्या सम्राटाचे सुद्धा डोळे पाणावले, त्याचं मन द्रावलं. वेन ही हर्ड द होल स्टोरी, ही एम्पायर वॉज ऑल्सो मूव्ड बाय द ग्रेटिट्यूड अँड फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड बीस्ट. आणि ही काही कृतज्ञता पाहून, फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड बीस्ट, मानव आणि प्राण्यामध्ये असणारी मैत्री, आणि हे कृतज्ञता पाहून तो सुद्धा भारावला. ही ऑर्डर दॅट अँड्रॉक्लस शुड बी सेट फ्री. आणि सम्राटाने सांगितलं, त्या सम्राटाने तर त्या अँड्रॉक्लसच्या मालकाच्या विरुद्ध निर्णय दिला. बरं, शुड बी सेट बी फ्री. आणि अँड्रॉक्लसला आता याच्यानंतर गुलाम म्हणून ठेवायचं नाही, त्याला जिथं जायचं तिथं जाऊ द्या, सम्राटाने ऑर्डर दिला. ही वुड नो लॉंगर बी स्लेव. आता याच्यानंतर तो गुलाम म्हणून जीवन जगणार नाही. लास्ट पॅरेग्राफ. वेन द एम्पायर आस्क्ड अँड्रॉक्लस व्हॉट ऑदर रिवॉर्ड ही वुड लाईक. जेव्हा सम्राटाने अँड्रॉक्लसला विचारलं की बोल, तुला काय रिवॉर्ड पाहिजे, काय बक्षीस पाहिजे, तुला काय बक्षीस आवडेल, बोल अँड्रॉक्लस. Androclus replied that he did not want anything for himself. अँड्रॉक्लसने उत्तर दिलं that he did not want anything for himself. त्याला स्वतःसाठी काही नकोय, काही पाहिजे नाही. Not want anything for himself, but he wanted the lion to be set free too. जर तुम्हाला मला बक्षीस द्यायचंच असेल, he wanted the lion to be set free too. माझ्यासारखंच या सिंहाला सुद्धा मुक्त करा, एवढीच माझी आपणास विनंती आहे सम्राट. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. आणि अशा पद्धतीनं ज्या कहाणीचा अतिशय वाईट शेवट होणार होता, त्या कहाणीचा अतिशय चांगला शेवट झाला. द टू फ्रेंड्स वेंट बॅक. दोन्ही मित्र पुन्हा जंगलामध्ये गेले. कशासाठी? टू लिव्ह अ फ्री लाईफ. या मानवी वस्तीपासून, मानवी जगापासून एक मुक्त जीवन जगण्यासाठी हे दोघेही मित्र जंगलामध्ये पुन्हा गेले. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लक्षात आलेलं असेल की प्राण्यांना फक्त आपण अन्नच नाही तर त्याच्या अफेक्शन, आपण लव, प्रेम, माया जर आपण त्यांना दिलं तर प्राणी सुद्धा आपल्यासारखे मित्र बनू शकतात. इट इज द मॉरल ऑफ द स्टोरी. हेच या कहाणीचा मेसेज आहे, हेच या कहाणीचा संदेश आहे. ओके, वी शॉल स्टॉप हियर. हॅव अ नाइस डे. बाय बाय. सी यू अगेन. थँक यू.